सोहळा 2025 रत्नागिरी जिल्हा चिपळूण जिजाऊ ब्रिगेड आयोजित हळदी कुंकू समारंभ। आज विनंती करते माँसाहेब जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हात घालून दीप प्रज्वलन करावे अशी मी त्यांना विनंती करते। छोटी छोटी पुस्तकं असतात तर अशा प्रसंगी आपण करावे विनंती आपणास करते। आजच्या प्रमुख पाहुण्यांनी दीप प्रज्वलन करावे अशी मी त्यांना विनंती करते। छोटासा दिवा रातभर जळत होता, छोटासा दिवा रातभर जळत होता, स्वतः जवळही अंधार चिमणी दुसऱ्याला प्रकाश देत होता। लखुजी जाधव या मास्तरांनी त्यांना 4 मुलं होती। मास्तरांना वाटायचं मुलगी कसावी, शेवटी मुली सुद्धा मुली झाली। मी मास्तराने आई जगदंबेला नवस केला आणि काही दिवसात मास्तरांना प्रसन्न झाले आणि मास्तरांच्या पोटी राजमाता जिजाऊंचा जन्म झाला। जिजाऊ जन्मल्यावर इतिहासाला एक वेगळी दिशा मिळाली। अशा पावनभूमीतच राजमाता जिजाऊंचा जन्म झाला। त्यामुळे चालू चाललाय आता। प्रमुख पाहुणे आहेत आपल्या राज्यातील देशमुख त्या आपल्या दीप प्रज्वलन करणार आहेत। त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड त्याच्यानंतर आपल्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष स्नेहलताई चव्हाण, त्याच्यानंतर आपले कोकण विभाग अध्यक्ष माधुरी पवार, त्याच्यानंतर आपल्या कोकण कार्यदर्शी निमताई जाधव, त्याच्यानंतर आपल्या अभिनेताई सावंत देसाई, त्याच्यानंतर आपले सिंगाराई चव्हाण, त्याच्यानंतर आपल्या आशाताई गायकवाड, साक्षीताई गव्हाणकर, आजच्या प्रमुख पाहुण्यांनी व्यासपीठ ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। आता राष्ट्रमाता जिजाऊ
मुलींच्या शिक्षणासाठी पाया रचलेल्या सावित्रीबाई फुले, समाजाचा वसा हाती घेतलेला अहिल्याबाई होळकर आणि आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे राहणाऱ्या आपल्या रमाई यांना सगळ्यांना माझा मानाचा मुजरा. व्यासपीठावरील मान्यवर यांना मी सर्वप्रथम आपण व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या जिजाऊच्या लेकीनं माझा नमस्कार. सर्वप्रथम आपण जिजाऊच्या लेकीनी जिजावंदना बोलून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. आणि जिजावंदना बोलण्यासाठी मी आमंत्रित करते वर्षाताई खटके, स्मिताताई खंदारे, संध्याताई घाडगे, पूर्वाताई तांदळे आणि अपूर्वाताई गायकवाड यांनी जिजावंदना बोलण्यासाठी व्यासपीठावर यावे. जिजा माऊली रे तुला वंदनाई, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाई, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाई. भयातून मुक्ती मिळाली जनाला, गुलामी कुणाला कुणाचीच नाही. असे दुःख कोणा नसे निमून कोणा, फुलाना मुलाना नसे दैन गाई. माऊली घे तुला वंदनाई, तुझा माऊली घे तुला वंदनाई, तुझा प्रेरणेने दिशा मुक्तदाई. तशी पार्वती प्रिया शंकरास, तशी देविका गे शारीस तुरी. जसा संविभागी बळी पूर्वकाळी, जसा संविभागी बळी पूर्वकाळी, शिवाजी जनांच्या तसे चित्त देई. माऊली घे तुला वंदनाई, जिजा माऊली घे तुला वंदनाई, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाई. तुला सांगतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मनेही प्रवाही. तुला वंदिताना सुखी अंग अंग, तुला वंदिताना सुखी अंग अंग. खरा धर्माता शिवाचाच पायी, खरा धर्माता शिवाचाच पायी. जिजा माऊली घे तुला वंदनाई, जिजा माऊली घे तुला वंदनाई, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाई, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाई. जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ. जिजाऊ ब्रिगेड 26वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. सर्व माझ्या जिजाऊच्या लेकींना वर्धापन दिनाच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. 14 जानेवारी 1998 मध्ये जिजाऊ ब्रिगेड संघटनेची स्थापना झाली आणि आज आपण आपल्या चिपळूणमध्येच काय महाराष्ट्रामध्येच पहिल्यांदाच 26वा वर्धापन साजरा करत आहोत.
आपल्या महाराष्ट्रामध्ये जिजाऊ ब्रिगेडची स्थापना पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी केली आणि चिपळूणमध्ये याचंच रोपटं मालतीताई जाधव, मालतीताई पवार आणि निर्मलताई जाधव यांनी लावलं आणि हेच रोपटं आज आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रत्येक स्त्रीने आपल्या जीवनात आणि कार्यात जिजाऊ होणं अपेक्षित आहे आणि ताई आता काळाची खूप गरज आहे. व्यक्तीपासून कुटुंब आणि कुटुंबापासून समाज, समाजापासून राष्ट्र आणि राष्ट्रापासून जग असं एक जीवनसाखळी आहे आणि व्यक्ती हीच बळकट कडी आहे. जसं आपण म्हणतो ना, शेतीसाठी माती महत्व असतं, पण व्यक्तीच्या विकासासाठी मातेलाच महत्व असतं. याचाच विचार करून पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी आपल्या जिजाऊ ब्रिगेड संघटनेची स्थापना केली. जिजाऊ ब्रिगेड म्हणजे काय? मराठा सेवा संघाच्या माध्यमातून कुणबी मराठा जगभरातील प्रत्येक स्त्रियांचा सर्वांगीण विकास होण्याच्या उद्देशाने जिजाऊ ब्रिगेड संघटनेची स्थापना करण्यात आली. आज महाराष्ट्रातच नव्हे, संपूर्ण देशातील महिलांचं सशक्त वैचारिक संघटन ओळख जिजाऊ ब्रिगेड आहे. अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना म्हणजे जिजाऊ ब्रिगेड आहे. महिलांना सक्षम करण्याची संघटना म्हणजे जिजाऊ ब्रिगेड आहे. महिलांची उंचिष्ठा वाढवणे, त्यांना मान सन्मान देणे म्हणजे जिजाऊ ब्रिगेड आहे. आणि सामाजिक व आरोग्य क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय काम करणारी संघटना म्हणजे जिजाऊ ब्रिगेड आहे. आणि जिजाऊ, रमाई, सावित्री, अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराने चालणारी आपली जिजाऊ ब्रिगेड संघटना आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जात पात धर्म एकत्र करून लढणारी आपली जिजाऊ ब्रिगेड संघटना आहे. आणि याच्यानंतर मी आपली प्रस्तावना मांडण्यासाठी आपल्या कोकण कार्याध्यक्ष निर्मलताई जाधव यांनी प्रस्तावना मांडावी अशी मी त्यांना विनंती करते. जय शिवराय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ज्ञानाच्या व्यासपीठ आणि ज्यांनी आपल्याला शिक्षण दिलं अशा अध्यायिका सावित्रीबाई फुले, सर्वांना माझा मानाचा मुजरा. जिजाऊ ब्रिगेड बद्दल सांगायचं तर गेली 27 वर्ष आम्ही एकत्र जिजाऊ ब्रिगेडचं काम करतो. का काम करतो तर समाजामध्ये जे आता अन्याय होते किंवा महिलांच्यावरती खरोखरच अन्याय होतो का, आम्ही ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला वाटायचं की खरोखर महिलांच्यावरती अन्याय होताना आपण ते अन्याय दूर करण्यासाठी गेलं पाहिजे आणि ते काम केलं पाहिजे. तेवढ्याच तळमळीने आम्ही एवढ्या वर्ष काम केलेलं आहे. हळदी कुंकू असो किंवा आम्हाला असं जाणवलं की हळदी कुंकू करताना आपण मात्र भरपूर महिला त्यावेळेला येत होत्या आणि भरपूर कार्यक्रमही आम्ही चिपळूणमध्ये आयोजित केले होते. पण पाहिजे तसा प्रतिसाद ज्या वेळेला व्याख्यान असतं किंवा कुठलाही कार्डर कॅम्प असतो त्यावेळेला तसं रिस्पॉन्स आम्हाला मिळाला नाही. त्याच्यामुळे आम्ही जास्त करून व्याख्यानाकडे किंवा महिलांना सक्षम करणं किंवा त्यांची विचारधारा बदलणं. जिजाऊ ब्रिगेडचा फक्त एकच उद्देश आहे की ती विचारांची संघटना आहे. कुठल्याही माध्यमातून किंवा कुठल्याही संस्था असेल तर ती फक्त विचाराशी बांधलेली ही फक्त जिजाऊ ब्रिगेड आहे. आणि आम्हाला असं वाटतं की महिलांनी देवावरती विश्वास ठेवा, देवाचं करा, आपण श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा नसावी असं पहिल्यापासून आम्ही सांगत आलोय. पण तसं पाहिलं तर थोडाफार बदल आमच्या सांगण्यावरून किंवा आमच्या महिलांमध्ये घडून आलाय, ह्याचा आम्हाला खरंच आनंद होतो. आम्ही एवढ्या वर्ष एकत्र काम करतो पण आम्ही असं कुठेही केलं नाही की 4 दिवस केलं आणि परत सोडून दिले. सतत आम्ही 25 ते 27 वर्ष जिजाऊ ब्रिगेडमध्ये आहे. कारण जी संघटना आहे ती कायमस्वरूपी पुढेही चालत राहील. त्या विचारांना कुठंतरी पुढं आता नाही, बदल हा माणसामध्ये लगेच घडत नाही, हळूहळू घडतो, पण तो बदल घडतोय हे आम्हाला हे जाणवतंय. महिलांनी ज्या वेळेला जिजाऊ ब्रिगेडमध्ये कुठलीही महिला येते तर ती कुठल्या उद्देशानं न येता विचारांशी बांधलेलं असावं की नाहीतर आपण जिजाऊ ब्रिगेडमध्ये येतो पण आपण काय करतो, आपण दुसऱ्याकडे ज्या वेळेला बोट दाखवतो त्याच्या अगोदर आपण त्यापासून पाहिलं पाहिजे की आपण जिजाऊ सारख्या राहतो का. आता सध्या वारं बघितलं तर आपण म्हणतो की जिजाऊ सारखं आपण राहिलं पाहिजे, शिवरायांचा सारखा पुत्र झाला पाहिजे, पण आपणच जिजाऊ सारखं राहिलं नाही तर शिवरायांचा सारखा पुत्र होईल कसा. कारण आता संस्कार असं वाटतं की संस्कार कुठेतरी कमी पडत चाललेत. मुलांना जे शिकवलं जातं ते मुलांना तसं पाहिलं तर बाहेर पडल्यानंतर आईच्या एवढं मुलं पोटातून शिकतं किंवा घरातून शिकतं त्याचा इफेक्ट जास्त प्रमाणात होतो. बाहेर गेल्यानंतर कितीही मुलांना तुम्ही संस्कार देण्याचा प्रयत्न केला तर तो कधीही ऐकत नाही. माझं मत महिलांना आहे, खास करून महिलांना, की आपण जे घरामध्ये बघतो ते पहिलं घर सांभाळ. समाज आहे, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपण करणं लागतं हे आपण प्रत्येकाला मानतो. जी कुठलीही समाजसेवा किंवा समाजकार्य ज्या महिला काम करते ती खरंच हिरिरीनं करते, तळमळीनं करते. पण त्याच्या मागे एकच उद्देश ठेवा की आपलं पहिलं घर बघा, घरातले मुलांचे संस्कार बघा.
घर आपलं जर कुटुंब व्यवस्थित नसेल तर तुम्ही समाजाला कितीही सुधारणार, पण प्रत्येक जण कोण दाखवते की तुम्ही स्वतः घरात जर व्यवस्थित नाही तर तुम्ही बाहेर काय समाज सुधारणार. त्याच्यामुळे प्रत्येक महिलांनी एवढंच लक्षात ठेवा की आता बदलतं जग आहे हे आणि खूपच झपाट्यानं बदलतंय. ज्या वेळेला आपण अन्यायाविरुद्ध महिलांच्या विरुद्ध लढत होतो त्यावेळेला असं वाटायचं की हा महिलांना अन्याय झालाय म्हणून आपण गेलं पाहिजे तिथं, पण आता तसं जाणवत नाही. आता उलट पुरुषांच्यावरती अन्याय होतोय. पण असं बोलू नये, कारण मी महिलांच्या एका कार्यक्रमामध्ये बोलत आहे, तरी पण असं जाणवतं कुठं नाही कुठं तरी कुठं मुलांची गळछपी होते, आत्महत्या होते. त्याला कारणीभूत काय आहे, कोण आहे? मुळात म्हणजे मुलीची आई. मुलीच्या आईनं मुलींना फक्त चांगले संस्कार दे, बाकी तुम्ही काय देताय किती देताय काही बघितलं जात नाही, पण मुलींना चांगले संस्कार देणं जास्त महत्वाचं आहे. आणि आमचं जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून एवढं सर्व महिलांना सांगणं आहे की फक्त जिजाऊंच्या सारख्या बोलण्यापेक्षा जिजाऊंच्या सारख्या राहिला तर जग बदलायला वेळ लागणार नाही. आपण बदललं तर जग हळूहळू का बदलले. आम्ही एवढे वर्ष काम करतो ह्याचा आम्हाला खरंच आनंद वाटतो की कुठेतरी महिला येते, संघटित होते. फक्त विचाराला धरून राहा. आणि तुम्ही सर्व मैत्रिणी आलात, माझ्या ह्या सर्व मैत्रिणींना भरपूर कष्ट घेतलेत आणि त्यांचं खरंच अभिनंदन सगळ्यांनी. आणि तुम्ही सर्व आलात त्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करणार आहोत. आणि आज आपल्या महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सोनलक्ष्मी घागताई सोनलक्ष्मी फाउंडेशनचे अध्यक्ष सोनलक्ष्मी घागताई या आपल्या काही कामानिमित्त आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, पण ताई तुम्हाला मी खूप मिस करतो. आणि त्याच्यानंतर आपल्या चिपळूण माजी सभापती राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपप्रदेशचे अध्यक्ष श्रीमती पूजाताई निकम ह्याही आपल्या काही वेळातच आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्वप्नाताई प्रशांत यादव ह्या सुद्धा आपल्या कार्यक्रमाला काही वेळाने येणार आहेत, आत्ता उपस्थित नाही आहेत पण काही वेळाने येणार आहेत. आणि याच्यानंतर ज्यांनी आपल्याला या कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून दिला आहे त्या अतिथी हॉलच्या उद्योजिका श्रीमती राजेशताई प्रकाश देशमुख यांना जिजाऊची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत करावं रव्याताई गुजर यांनी त्यांचं स्वागत करावं. आणि यांना जिजाऊची प्रतिमा देऊन स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते आशाताई गायकवाड यांनी जिजाऊची प्रतिमा आणि फूल देऊन त्यांचं स्वागत करावं. नंतर आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत दिनेश सर माटे यांना फूल देऊन त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते पूर्वाताई आयरे माजी जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड. त्यानंतर आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड उपाध्यक्ष श्रीमती अनुताई भोसले यांना फूल देऊन स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते नंदाताई भालेकर यांनी त्यांना फूल देऊन त्यांचं स्वागत करावं. जिजाऊ ब्रिगेड कोकण विभाग उपाध्यक्ष श्रीमतीताई मालतीताई पवार आणि यांना फूल देऊन स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते वर्षाताई खटके. निर्मताई जाधव आणि यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते आपल्या विनाताई जावकर त्यांना फूल देऊन स्वागत करावं. जिल्हाध्यक्ष शिवमती स्नेहलताई चव्हाण आणि यांना सुद्धा फूल देऊन स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते
स्मिता खंडाताई, त्यांना फुलून तुम्ही स्वागत करावं. श्री उपजिल्हाध्यक्ष जप्तीताई सावंत यांना फुलून स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते. संध्या हेगडेताई, त्यांना फुलून स्वागत करावं. अपुराताई गायकवाड, त्यांना फुलून स्वागत करावं. आणि यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते पूर्वाताई तांदळे, त्यांनी त्यांना फुलून तिथं स्वागत करावं अशी मी त्यांना म्हणते. स्मिताताई घाडगे, जिल्हा सचिव. अमिताई भोसले आपले मनोगत व्यक्त करतील, थोडक्यात करावं असं मी त्यांना विनंती करते. जय जिजाऊ. राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा आणि सर्व बहुजन नायकांना अभिवादन करून विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना सस्नेह जय जिजाऊ आणि विचारपीठासमोर उपस्थित सर्व माझ्या भगिनींना सस्नेह जय जिजाऊ आणि दिवाळीच्या खूप खूप सॉरी चला ना, दिवाळी पण साजरी करूया ना आपण. त्यानिमित्तानं आज एकत्र जमलोच आहे आपण. तर मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी खूप सारे मेसेज सकाळपासून वाचलेच आहेत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, तेवढ्या पुरतं बोलला आणि थोड्या वेळानं विसरून जा, असंच वागायचंय का? आता जिजाऊ ब्रिगेड काय आहे ते प्रास्ताविकात आणि मनोगतात मिनलताई आणि निर्मलाताई यांनी छान सांगितलंय. पुन्हा सांगायला हवं असं काही गरज नाहीये, कारण चिपळूणमध्ये जिजाऊ ब्रिगेडला 27 वर्ष आहे. त्या मनानं आम्ही खूप नवीन आहोत जिजाऊ ब्रिगेडमध्ये. त्यामुळे जिजाऊ ब्रिगेड काय आहे हे सर्वांना माहीत आहे, नवीन सांगायला नको. पण मला आता थोडंसं असं वाटतंय, मगाशी निर्मलाताईंनी पण उल्लेख केला की महिलांनी कुटुंब सांभाळलं पाहिजे, मग समाज सांभाळला पाहिजे. बरोबर आहे ना? पटतंय ना? आणि ते तर आपण करतोच आहे. ते करतोय म्हणून आज इथपर्यंत आपण आलोय. आता इथून पुढची जबाबदारी आहे आपली, कुटुंब सांभाळलंय आपलं, थोडंसं समाज पण सुधारूया ना. फक्त दुसऱ्याकडे बोट दाखवायचं नाहीये ना. आम्ही काही ठराविक समाज सुधारक म्हणून तुमच्या डोळ्यासमोर असेल, फक्त आमचीच जबाबदारी आहे का? आजूबाजूला ज्या काही घटना घडतात त्या प्रत्येकानं आपण व्यक्त झालं पाहिजे. आणि एखादी अप्रिय घटना घडत असेल आपल्या समोर तर तिथे विरोध करायला शिकलं पाहिजे. आजची महिला खूप सक्षम आहे, सुशिक्षित आहे, हुशार आहे. महिला घडवायला कधी गरज होती? सावित्रीबाई फुलेंच्या काळात. त्यावेळी सावित्रीबाईंनी महिलांना शिकवण्याचं, सुधारण्याचं कार्य केलेलं आहे. त्या कार्यातून आज आपण 100 वर्ष झाली पुढे आलोय, खूप शिकलोय, अगदी अंतराळयानापर्यंत आपण गेलोय. पण अंतराळातून थोडंसं मागे येऊया आणि आता समाज सुधारायची पण जबाबदारी आपण स्वीकारूया. काही ठराविक हाताच्या बोटावर मोजण्या इतकी जे समाज सुधारक आहेत त्यांच्यावर जबाबदारी सोपवून मोकळं नको व्हायला. आपण सगळे समाज सुधारक म्हणूया ना, सगळ्या समाजसेविका म्हणूया ना, काय हरकत आहे? आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात, अप्रिय घटना घडत असतील, आपल्याला काही वेगळं वाटत असेल, एखादी घटना खटकत असेल तर बोलायला काय भीती आहे कोणाची? आपण म्हणतो ना, नको बाई मी तिला बोले तर मला काय म्हणतील लोक. कशाला तुम्ही भीती बाळगताय? 100-125 वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी जिजाऊंनी भीती बाळगली नाही तर आज तुम्ही काय भीती बाळगताय? निर्मलाताईंनी तर सांगितलं की सगळे सध्या कायदे आपल्याच बाजूने आहेत. त्या कायद्याचा आपण किती फायदा करतोय आणि किती दुरुपयोग करतोय हे सगळ्यांना माहीत आहे. पण जर फायद्याच्या गोष्टी होणार असतील, समाज सुधारणार असतील तर त्या गोष्टी करायला काही हरकत नाहीये. आधीच कार्यक्रमाला फार उशीर झालेला आहे, मी फार बोलणार नाहीये. पण जाता जाता एवढंच सांगेन, तिळगुळाचा जो गोडवा आहे ना तो 4 दिवसापुरता न राहता वर्षभर टिकवा. आपल्यातले हेवे दावे रुसवे फुगवे विसरून सगळ्यांनी गुळासारख्या, गुळ कसा तिळाला चिटकून राहतो तशा एकमेकांना चिटकून राहा आणि आपला कार्यक्रम किंवा आपली संघटना अशीच मजबूत करा, वाढवा. चिपळूण जिजाऊ ब्रिगेडला मी धन्यवाद देते. त्यांनी खूप छान कार्यक्रम अरेंज केलेला आहे आणि इथून पुढे पण ते सर्व कार्यक्रम असेच आयोजित करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि त्यांना जे काही सहकार्य लागेल ते माझ्याकडून वेळोवेळी लागेल अशी मी त्यांना ग्वाही देते. जय जिजाऊ.
यांना ते थोडक्यात व्यक्त करावं असं तरी विनंती करते. जय जिजाऊ. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. आणि महिलांवरती जे अत्याचाराबद्दल आता भोसले मॅडमनी सांगितलं आणि निर्मला ताईंनी जे सांगितलं की 100 वर्षापूर्वी असे काही सोर्स नव्हते, हेल्पलाईन नंबर्स नव्हते. आणि असं आता जे आपल्याला व्हॉट्सअपवरती एका डायल केला की इमिजिएटली आपल्याला हेल्प येते. म्हणजे बरेचसे आपल्याला कोड नंबर्ससुद्धा दिलेले आहेत महिलांसाठी, ट्रेनमध्ये प्रवास करताना किंवा कॅबमध्ये हे करताना काय काय जबाबदारी मुलींनी घ्यायला पाहिजे. तर ते 100 वर्षापूर्वी ह्या फॅसिलिटीज नसताना सुद्धा या सावित्रीबाई आणि या सगळ्यांनी आपल्याला महिलांना जे सुविधा मिळवून दिल्या हे खूपच म्हणजे शब्दात वर्णन करण्यासारखं नाही आहे. अगदी म्हणजे काहीच नसताना अगदी महिलांना अगदी चूल आणि मूल असं जे होतं पूर्वी, तर त्याच्यातून आपण कितीतरी सुधारणा करून इथपर्यंत पोचलेलो आहोत. तर संस्कार हे जे मॅडम म्हणाल्या की संस्कार हे घरापासूनच सुरुवात होतात. पण बऱ्याचशा गोष्टी सण का साजरे होतात वगैरे आपल्या मुलांनी विचारलं तर आपल्याला बरेचसं रिझन सांगता येत नाही की ह्याचं कारण काय आहे. तर ते सुद्धा संस्कार वर्ग फक्त लहान मुलांसाठीच असे होऊ नये तर मोठ्यांनी सुद्धा त्याच्यात सहभाग व्हायला पाहिजे. कुठे आपण चालू पुढे केले तर ते कसं की प्रत्येक सणाला पाठीमागे काहीतरी कारणं असतात. तर ती मुलांनी विचारलं तर आपल्याला सांगता आपल्या आईवडिलांकडनंच आपल्याला आलेलं नाही आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलांना ते सांगू शकलेलं नाही आहे. आता मकर संक्रांतीचा सण आहे तर ते का साजरा केला जातो हे मुलांनी विचारलं तर का तर ते तिळगुळ घ्या आणि गोड बोला. तर ॲक्च्युली तसं नाही आहे. तर ते थंडीच्या सीझनमध्ये तिळाचा उष्णता जास्त असल्यामुळे ते आपल्या तब्येतीला आरोग्यवर्धक आहे. आणि ही सूर्याचं हे आहे की सूर्य दक्षिण दिशेला हे झाल्यानंतर दिवस आता मोठे होणार आहे तिथून पुढे. तर हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे आपण आपल्या मुलांना नंतर त्यांनी त्यांच्या मुलांना किंवा इतर समाजाच्या मुलांनी विचारलं दुसऱ्या कास्टच्या हे का तुम्ही सण साजरा करताय तर त्या मुलांना ते सांगता आलं पाहिजे की हे रिझन आहेत म्हणून आम्ही तिळगुळ घ्या गोड बोला असं आणि पतंग उडवायचं वगैरे. ह्या 2 महिन्यामध्ये वारा पण खूप असतो त्यामुळे पतंग उडवायचा पण प्रोग्राम केला जातो. आणि जास्त मी काय तर बोलत नाही आहे. आमची पूर्ण अतिथीतर्फे जिजाऊला नेहमीच हॉल उपलब्ध करायचं असेल किंवा काय असेल ते नेहमी केलेलं आहे सहकार्य. तर इथून पुढे पण कधी काय मदत लागलीच तर आम्ही काय मागे हटणार नाही मदत करायला. आणि एक साहेबांचा निरोप होता आता सगळे जमलेले आहेत म्हणून सांगते की हा वर्षाचा पहिला सण आहे. संक्रांतीचा हा पहिला सण झाला. आता दुसरा सण आहे 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे. तर त्याच्या आता आपण मीटिंग लावणारच आहोत तर त्यांना भरभरून सगळ्यांनी उपस्थित राहा. आणि नवीन तुम्हाला काय मागच्या वर्षीपेक्षा सुधारणा करायच्या असतील तर त्या तुम्ही सुचवा की मागच्या वर्षी हे नव्हतं ह्या वर्षी हे व्हायला पाहिजे. किंवा रॅलीजमध्ये पण बऱ्याचशा बायका राहून गेल्या आणि रॅली निघून गेली. तर ते तसं ह्या मागच्या ज्या कमी आहेत ते ह्या वेळेला आपण पूर्ण भरून काढूया. तर त्याला मीटिंगला येणं जरुरी आहे प्रत्येकाने. म्हणजे तुमच्या काय नवीन आयडियाज वगैरे असतील तर त्याला तयारी करायला आपल्याकडे फक्त 1 महिना आहे. तर त्या हिशोबाने तुम्हाला नवीन काय सूचना सांगायच्या असतील किंवा काय असेल तर आपण ती अरेंजमेंट 1 महिन्यात करू शकतो. आणि आमच्या अतिथी ग्रुप ऑफ हॉटेल्स तर्फे सगळ्यांना पुन्हा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. जय जिजाऊ जय जिजाऊ. असं वाटतं जिजाऊ ब्रिगेड ज्यांना व्यासपीठावर बोलण्याची वाटतं माझ्या मायमाऊलीला की बोलावं चालावं गावं हसावं आणि अन्यायाविरुद्ध लढावं पण कुठं लढावं हे कळत नाही. त्यासाठी मी सर्व जिजाऊच्या लेखीनं सांगावंसं वाटतं की तुम्हाला जर आपल्या गावामध्ये जिजाऊ ब्रिगेड संघाची शाखा ओपन करायची असेल तर तुम्ही जाताना तुमचा नंबर देऊन जा आणि माझा नंबर तुम्ही घ्या. आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की आपल्या गावामध्ये जिजाऊ ब्रिगेड संघाची काढायची असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करा आणि त्या दिवशी येऊ आणि त्या दिवशी आपल्या
संघटना येईल आणि आपल्या गावामध्ये शाखा ओपन करून देईल. गरज आहे एका कॉलची ताई. आम्ही आतुरतेने वाट पाहतो. आज प्रत्येक गावागावात जिजाऊ ब्रिगेडच्या संघटना झाल्या पाहिजेत. आज गावागावात जिजाऊ ब्रिगेडच्या संघटना झाल्या तर घराघरात जिजाऊ घडायला वेळ नाही लागणार. आज बघताना जिकडं तिकडं आज आपल्याला होती 2-3 ठिकाणं सुरक्षिता, पण तीही सुरक्षिता नाही आहेत. आज शाळा हे ज्ञान देणारं मंदिर आहे, इथं ज्ञानाचे धडे शिकवले जातात. पण आज या शाळेत 3-4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार अत्याचार होतोय. आणि वाटतं माझ्या ताईला माझी लेक मोठी झाली आणि शाळेत घातली की मी कामाला झालं मोकळी. खरंच ताई आहेस का तू मोकळी? तुझी लेक आहे का सुरक्षित? हो, तू माझ्या मायमावली घरात वैतागलेली असते आणि वाटतं ऊन वारा पाऊस किती असू देत जाते मी मंदिरच नसते. खरंच त्या मंदिरमध्ये सुरक्षित आहेस का? अशा अनेक घटना घडत आहेत. आपल्याला शासनाने भरपूर सुरक्षित दिले आहेत, सोयी भरपूर आहेत, पण आपल्याला सुरक्षितता नाही आहेत. ही सुरक्षितता राखण्यासाठी असेल तर आपल्या प्रत्येक गावात जिजाऊ ब्रिगेडच्या संघटना झाल्या पाहिजेत. आज आपण मातृभूमी काव्यसंग्रहाचा राष्ट्रीय काव्यसंग्रह म्हणून गौरव, 36 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले, समाजभूषण पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड कोकण प्रदेश अध्यक्ष मुजफरभाई सय्यद यांनी जिजाऊ माँसाहेब यांच्याबद्दल भाषण करावे अशी मी त्यांना विनंती करते. जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ. सर्वप्रथम आज मकर संक्रांत आहे. आपण सगळ्यांनी तीळ आणि गुळ घेतलेलाच आहे. त्यामुळे आता आपण वर्षभर नाही काही बोलल्या. मी तर असं तुम्हाला विनंती करेन की आपण आयुष्यभर गोड बोलूया. योद्धावे आहेत आपले असतील, वैचारिक संघर्ष असायला पाहिजे. सगळेच माझे मुद्दे तुम्हाला पटणार नाही किंवा सगळे तुमचे मुद्दे मला पटणार नाही. म्हणून आपण वैचारिक संघर्ष बाजूला ठेवून आपले संबंध कायम ठेवावे. स्वराज्य जननी राष्ट्रमाता राज्यमाता जिजाऊ माँसाहेब, बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे, आद्य क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले. आमच्या भगिनीने 2-3 उल्लेख केला आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. मी अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो की आद्य क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जन्म झाला नसता तर शिवाजी महाराज तुम्हाला आम्हाला कळलेच नसते. खरं तर हा शिवजयंतीचा विषय आहे, परंतु मला एक वाक्य बोलल्याशिवाय राहतच नाही आहे. कारण आद्य क्रांतीवीराने जर शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली नसती रायगडला, आमच्या काही भगिनी आता जाऊन आलेल्या आहेत तिथे, तर शिवाजी महाराज आम्हाला कळलेच नसते. आणि खरी शिवजयंती आद्य क्रांतीवीरांनी सुरू केलेली आहे, पहिली शिवजयंती. अत्यंत महत्वाचं. माता जिजाऊ, त्यानंतर एकतेचे समानतेचे पुरस्कर्ते शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज, संविधानाचे निर्माते. फक्त संविधान नाही आहे, जलतज्ञ, विधितज्ञ, अर्थतज्ञ, आपण RBI बँक, रिझर्व्ह बँक म्हणतो, त्यास यांचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता फातिमा, क्रांतिज्योती फातिमा, ज्यांनी क्रांतिज्योती फुल्यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षण मुलींना दिलं. आणि म्हणूनच आमच्या या भगिनी आज इथे शानाने इथे उल्लेख झाला की आज स्त्रियांना प्रचंड म्हणजे जी काय आपण खुर्ची मिळालेली आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री जी प्रगती करते आहे ती प्रगती त्यांच्यामुळेच मिळालेली आहे. माता जिजाऊबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी इतिहासामध्ये, कारण बहुजन समाज अशिक्षित असल्यामुळे खूप काही वेगळं वाकडं लिहिण्यात आलेलं आहे. सुदैवाने त्या 2 महान विभूतींचं आपण आभार मानायला पाहिजे की आम्ही त्यांच्यामुळे शिकलो. सन्माननीय विचारमन आणि आपण सगळ्या माझ्या भगिनी उपस्थित, मी आपणास नम्रपणे सांगतो की सिंदखेड राजा जिजाऊचं माहेर, मी 3 वेळा गेलो तिथे. 100 एकरवर जिजाऊ सृष्टी आहे. आपल्यापैकी कोण गेले मला माहीत नाही, पण एक आस्थेने मी शिव मावळा आहे. जरी मुस्लिम असलो तरी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिव मावळा आहे.
मी स्वराज्य या राजधानीत राहतो म्हणून सिंदखेड राजा तिथे मी 3 वेळा गेलो. 100 एकरमध्ये जिजाऊ सृष्टी आहे. मग माळचा राणी आणि लखोजी जाधव यांच्या घरी ज्या कन्या जन्मल्या त्याच जिजामाता. बरं, जिजामाता इथे पुन्हा मी थोडासा वळतो. त्याचं कारण असं आहे की आज आपल्या देशामध्ये जे वातावरण बनवण्यात येत आहे किंवा वातावरण पसरवण्यात येत आहे पूर्णपणे भ्रामक असतं सगळं. आज आपल्या हातात मोबाईल आलेला आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, फेसबुक आणि चॅटिंग याच्या माध्यमातून चुकीचे संदेश दिले जातात. धर्माधर्मामध्ये जातीमध्ये भेद बाळगून देश विनाशाकडे चाललेला आहे. शहाजीराजे आणि माता जिजाऊचं लग्न कोणी ठरवलं असेल? मला कोण सांगेल का? आज आपण 26वा जिजाऊ ब्रिगेडचा 26वा वर्धापन दिन साजरा करतोय. मी मागे यासाठी नेतो इतिहासामध्ये की आपण सगळे एक आहोत, आपण सगळे एकच आहोत. माता जिजाऊ आणि शाहू महाराजांचं लग्न ते कुणाला ठरलं? मला कोण सांगेल? माझी भगिनी कोण सांगेल का? हे लग्न ज्याने औरंगाबाद शहर वसवलं, ज्याने भारतामध्ये सर्वात प्रथम गनिमी कावा आणला ते मलिक अंबर. आपणाला मी सांगू इच्छितो, अत्यंत जबाबदारीने बोलतोय, मोगलांना 20 वर्ष महाराष्ट्रात येण्यापासून रोखणारा एकमेव मलिक अंबर. आणि याच मलिक अंबरने माता जिजाऊचा आणि शहाजीराजांचा विवाह घडवून आणला. म्हणजे मला तुम्ही सांगा, आज मुझफ्फर सय्यद माता जिजाऊ बद्दल बोलतोय, त्याच्यात काही चुकीचं नाहीये, गैरही नाही आहे. मी मराठी आहे, आम्ही मराठी मुसलमान आहोत. आणि दुसरा एक विषय असा आहे की आम्ही शिवाजी महाराज हे जसं तुम्ही म्हणता आमचं दैवत आहे, आम्हीही शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांद लावून स्वराज्यामध्ये प्रत्येक कामात सहभागी होतो. आता मासाहेबांनी जी क्रांती केली, पूर्वी पतीचं निधन झालं की मैदानात सती जावं लागत असेल. शिवाजी महाराजांनी ते क्रांती केली आणि मा जिजाऊ साहेबांना सती जाण्यापासून रोखलं. सर्वात मोठं धाडसी पाऊल होतं, एक लक्षात घ्या. नाही तर पती निधनानंतर पत्नी सती, तर ही सती प्रथा महाराजाने, त्याच्या अगोदर थोडेसे प्रयत्न झाले होते, पण शिवाजी महाराजाने पूर्णपणे सती प्रथा जिजामातेच्या रूपाने बंद केली. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांच्या किंवा जिजाऊ मातेंच्या स्वप्नातलं स्वराज्य उभं राहिलं. स्वराज्य असं तसं उभं राहिलेलं नाहीये. आणि अनेक लोक शिवाजी महाराजांचं गुरु कोण? शिवाजी महाराजांचे एकमेव गुरु मा जिजाऊ साहेब. सगळे धडे, मग युद्धापासून घोडीस्वारी असेल, युद्ध असेल, रणनीती असेल किंवा समाजामध्ये वागायचं कसं, हे सगळे धडे जर कोणी दिले असेल तर ते माता जिजाऊने दिलेले आहे. सगळं श्रेय हे जिजामातेला जातं. आणि मग आम्ही काल्पनिक कोणतरी इतिहास लिहितो. बहुजन समाज अशिक्षित होता, शिकण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे कोणतरी शिवाजी महाराजांचे गुरु उभे करतो काल्पनिक. आणि मग या चळवळीच्या माध्यमातून आज जी आपली 26 वर्षाची जी वाटचाल आहे ही चळवळ आहे. आणि मी तर सांगतोय की ताई, आपणापैकी मला वाटतं इथे 2-3 लोकांवर 2-3 भगिनीवर गुन्हे दाखल झालेले आहेत आपल्या. म्हणजे आपण जवळजवळ 34-35 लोकांवर गुन्हे दाखल आहेत. आम्ही आंदोलन केलं होतं, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि मुस्लिम ब्रिगेडने. त्या नाव घेत नाही मी, त्याला संभाजी महाराजांचा अपमान होतो. मी त्याचं मनोहर कुलकर्णी नाव सांगतो, उर्फ भिडे. तर त्या भिडेंच्या विरोधात जे आपण आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये आपल्यापैकी 34-35 लोकांवर गुन्हे दाखल आहेत. मी इथे या प्रसंग मला आठवला की मी त्यांना विनंती करतो या सगळ्या लोकांना की कोर्टामध्ये केस आहे, पण कोणीही एकत्र आपण येऊन त्या कोर्टामध्ये जात नाही तोपर्यंत, जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो खटला तसाच राहणार. आपण एक वेळा असं ठरवा की सगळ्यांनी तुम्हाला तारीख देतात, त्या तारखेला सगळ्यांनी एकत्र या, आपण ती केस विड्रॉ करायला सांगू. तर हा झाला आंदोलनाचा भाग. महाराजांना घडवण्याचं काम केलं जिजामातेने. संपूर्णपणे स्वराज्याची जी संकल्पना होती ती माता जिजाऊंची होती. जिजाऊ मातेने जी शिकवण दिली महाराजांना. अफजल खान
प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला. महाराज गडावर गेले. मातेने विचारलं, शिवबा अफजल खानाचं काय झालं? माता म्हणाल, शिवाजी महाराज म्हणाले, मासाहेब मारला गेला. मग जिजामाते काय म्हणाले? जिजामाते म्हणाल्या, शिवबा तुझ्या राज्यात म्हणजे अफजल खान वारला, खतम झाला, आपली शत्रुत्व दुश्मनी संपली. आता तुझ्या राज्यात एखाद्याचं प्रेत ओल्या कुत्र्याने खाऊ नये. म्हणजे किती महान विचार होते, एक लक्षात घ्या. म्हणजे सर्वसमावेशक जे आपण म्हणतो भारतीय संस्कृती आहे, त्या संस्कृतीचा गाभा जिजामाता होती आणि ती संपूर्ण संस्कृती तिने शिवाजी महाराजांमध्ये त्याने उतरवली होती. त्यामुळे हे खोटे शिवगुरू कोण कोण येतील त्यांचाही आपण प्रकर्षाने विरोध केला पाहिजे. आपण अनेक वेळा केलं एकत्र येऊन. मुस्लिम ब्रिगेड असेल, जिजाऊ ब्रिगेड असेल, संभाजी ब्रिगेड असेल, आपण एकत्र येऊन अनेक वेळा आंदोलन केलं. आणि याही पुढे मी आपणास विनंती करतो की आपण आज 25वी साजरी करतोय, 26-27 वर्षात पदार्पण करतोय, परंतु गावागावामध्ये जिजाऊ तयार होण्याकरिता, शिवबा तयार होण्याकरिता आम्ही सातत्याने प्रयत्न करणे गरजेचं आहे. आणि शिवबांचे विचार, जिजामातेचे विचार हे घराघरात जर रुजले तर आज आपल्या भारतामध्ये 1 मिनिटाला एक बलात्कार होतो. गंभीर अवस्था आहे. शिवबांच्या काळामध्ये हातपाय छाटले जायचे, कोणी असो त्याचे हातपाय काढले जायचे. त्याचं कारण असं होतं की मा जिजाऊ साहेबांची शिकवण त्या पद्धतीची होती. तर या प्रसंगी 2च दिवसापूर्वी आपण म्हणजे 12 तारखेला माता जिजाऊंची 426वी जयंती आपण साजरी केलेली आहे. म्हणजे एवढा काळ लोटला, शिवाजी महाराजांचा 350-400 वर्ष मागे गेलो तरी, पण आजही आपल्यासाठी त्यांनी जे केलंय, त्यांनी जे दिलंय, तीच प्रेरणा आपल्या सगळ्यामध्ये आहे. फक्त ठिणगी आहे, राख आहे, राखेमध्ये ठिणगी आहे. त्या ठिणगीला जर वारंवार आपण फुंकर घातली तर ज्वाला भडकण्यास वेळ लागणार नाही. तर आपण जागरूकतेने काम करूया, सगळे खेळीमेळीने एकत्र येऊया. आणि जिजाऊ ब्रिगेडचा हा जो प्रवास आहे 26-27 वर्षाचा, तो यापुढेही कसा सुरळीत सुरू राहील. आमच्या 2 भगिनी मलकीताई आणि निर्मलाताई, सुरुवातीपासून आम्ही एकत्र आहोत. आम्ही त्यांना पाहतोय आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा प्रवाह जो आहे तो पुढे नेऊया. इथे एक लक्षात घ्यायचं, महाराजांच्या स्वराज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धार्मिक द्वेष, विद्वेष अजिबात नव्हता. माता जिजाऊंची शिकवण होती आणि त्या शिकवणीमुळे जिजामातेने जे शिकवलं ते शिवबाने आचरणात आणलं. एक विषय आणखीन असा आहे की 19 तारखेला शिवजयंती येते, दरवर्षी आपण साजरी करतो. परंतु ती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर नंतर घ्या, जिजामातेना डोक्यावर नंतर घ्या. आधी पहिल्यांदा त्यांचे विचार डोक्यात घ्या, मग ते आपापल्या डोक्यावर बसतील. विचार रुजवणं फार गरजेचं आहे. विचार जर पोचवले आपण चांगले, मुलांना काय संस्कार देणार आपण? शिवबा आपण जर सांगितले किंवा जिजामाता सांगितल्या, सावित्रीमाई सांगितल्या, तर आपण त्यांना काय सांगणार, कुठले धडे देणार? तर त्याने केलेलं कर्तृत्व, त्याने जे सांगितले आपल्याला तेच आपल्या मुलांना आपण जर शिकवण दिली तर यापुढे जिजामाताच्या रूपाने, त्यांच्या विचाराच्या रूपाने आपल्याही मुलामध्ये संस्कार येतील. मला खात्री आहे, मी कवी आहे, मी आशादायी आहे, मी निराशावादी नाही. म्हणून मी म्हणतो, सरेल रात्र तिमिराची केव्हा तरी, सरेल रात्र तिमिराची केव्हा तरी, रम्य पहाटेचा उगम होईल केव्हा तरी. अंधाराचा विनाश होणार आहे, लक्षात घ्या. सत्य ते सत्यच राहणार आहे. आज आपल्या सुदैवाने ते आपण शिकलो, आपण इतिहासाचा अभ्यास केला. आणि एक गोष्ट मी या प्रसंगी आपणास सांगू इच्छितो की मान्य काशीरामाने बामसेफ बनवली, भारत मुक्ती मोर्चा. त्यानंतर खेडेकर साहेबांचा संपर्क आला आणि तिथून मग सर्वात प्रथम मराठा सेवा संघाची निर्मिती झाली. आणि त्या मराठा सेवा संघाच्या माध्यमातूनच संभाजी ब्रिगेडची निर्मिती झाली.
संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जिजाऊ ब्रिगेडची निर्मिती झाली. जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडची निर्मिती झाली. म्हणजेच मी मुझफ्फर सय्यद शिवमावळे. एक लक्षात घ्या, तिथे कुठलाही दुजाभाव नाही आहे. माझ्या मनगटावर माझ्या भगिनी मला रक्षाबंधनाच्या वेळेस मला माहीत नाही किती राख्या असतात माझ्या मनगटावर. माझा धर्म परिवर्तन होत नाही. धर्मस्पर्श केल्याने किंवा धर्मस्पर्श एकमेकाला केल्यानंतर धर्म परिवर्तन होत नाही, बदलत नाही. एक लक्षात घ्या. आणि जे आपल्या देशामध्ये फोपावत आहे, जे चाललंय, आपण जिजाऊंचे विचार पेरूया, आपण शिवबांचे विचार पेरूया आणि सांगूया की बाबा रे, तुम्ही सांगता हे चुकीचं आहे. आम्ही शिव मावळे आहोत आणि आम्ही शिव मावळे आम्ही त्यांच्या विचाराशी प्रेरित झालेले आहोत. माता जिजाऊने आम्हाला जी शिकवण दिली ती आम्ही आचरणात आणणार आणि समाजाला पुढे कसं न्यायचं, आमच्या मुलांना आम्ही काय सांगायचं हे आम्ही माते जिजाऊपासून शिकलो. आम्ही आमच्या मुलाला घेणार. तर या प्रसंगी मी एवढंच सांगेन की येणाऱ्या शिवजयंती साजरी करताना काय माहिती आहे का, की बाबासाहेबांची जयंती असेल, शिवाजी महाराजांची, म्हणजे रस्त्यावर उंदरबाजी करणं म्हणजे शिवजयंती नाही. शिवजयंती आपल्याला घराघरात पोचवायची असेल, माता जिजाऊंचे विचार घराघरात पोचवायचे असतील तर आपण एक काम करायला पाहिजे की त्यांच्या विचाराशी बांधिलकी आपली झाली पाहिजे. जर विचाराशी बांधिलकी झाली तरच हे शक्य होते. आता मला हे सांगा की मलिक अंबर हा भारतातला सुद्धा नाही, तो आफ्रिकेतून आलेला होता, हापशी होता. परंतु महाराष्ट्रात त्यांनी ठाण मांडलं आणि शहाजी राजांची त्यांची मैत्री जुळली आणि त्या मैत्रीच्या माध्यमातून माता जिजाऊंचं आणि त्यांचं लग्न जमवण्याचं भाग्य त्या माणसाला लाभलं. आणि औरंगाबाद हे शहर हे त्याच्या नावावर आहे. आणि आपण या प्रसंगी मी आपणा सगळ्यांना एक विनंती करतो की एक मागणी आम्ही मागणी मागतोय. म्हणजे पुणे तिथं काय उणे, पुणे तिथं सगळंच उणे आहे काय. तर पुणे माता जिजाऊने एक क्रांतिकारक पाऊल उचललं. पुण्यभूमी म्हणजे पुण्याला कुणीही नांगर चालवायचा नाही. शेतकऱ्याने नांगरणी करायचीच नाही. मी स्वतः शेतकरी आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. तर माझ्यासारख्या आमच्यासारख्या शेतकऱ्यांना पुण्यामध्ये बंदी घातली. नांगरायचीच नाही, तुम्ही नांगर चालवायचाच नाही, नांगर जोतायचाही नाही. मग माता जिजाऊने काय केलं, माता जिजाऊने सोन्याचा नांगर पुण्यनगरीमध्ये चालवला. ही क्रांती आहे, लक्षात घ्या. आणि ही क्रांती मग पुढे आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी आम्ही ती पुढे नेली. तर तीही आठवण आपण आपल्या मुलांना देऊया की माता जिजाऊने पुण्यनगरीमध्ये, पुण्याच्या नगरीमध्ये, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी प्रचंड विरोध झाला, ज्या रेल्वेमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुंबईवरून आला ती रेल्वे सुद्धा अडवण्यात आली होती. त्या काळामध्ये ब्रिटिशांचा काळ होता. तर हा इतिहास आपण लक्षात ठेवला पाहिजे. हा इतिहास लक्षात घेतला पाहिजे. आणि पुण्यनगरीचं नाव माता जिजाऊ मायसाहेबांच्या नावाने करावा. म्हणजे जिजाऊ नगर, पुण्यनगरी, पुण्याचं नाव जिजाऊ नगरी करावं असं मी आपणास सुचवतो. आम्ही ही मागणी करतोय, सातत्याने करतोय. आणि आपणा सगळ्यांच्या सहकार्याने आपण पुण्याचं नाव जिजाऊ नगरी, माता जिजाऊ नगरीच्या नावाने करूया अशी मागणी शासनाकडे आपण रेटूया, प्रयत्न करूया. प्रयत्नांची परमेश्वर आपले इरादे चांगले आहेत, नियत नेक आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्यात निश्चित यश मिळेल. मी या ठिकाणी मला आनंद झाला. सुरुवातीला थोडंसं असं वाटलं होतं की आमच्या महिला भगिनी फार कमी आहेत, परंतु ठीक आहे, चांगलं आहे. पण नुसतं चांगलं नाही आहे, सर्वोत्तम व्हायला पाहिजे. म्हणजे आपण एकमेकांशी जोडलं पाहिजे, जोडलं गेलं पाहिजे. आणि हा प्रवाह जो आहे विचाराचा, तो विचाराचा प्रवाह आपण पुढे नेऊया. मला बोलावलं, आपण शांत चित्ताने ऐकलं. काय होतं, ज्यावेळी स्वराज्य नव्हतं, माता जिजाऊने बघितलं
स्त्रियावर अत्याचार लयलूट चाललेली होती महाराष्ट्राची, आणि त्या माध्यमातून स्फूर्ती घेऊन जिजामातेने शिवाजी महाराजांना प्रशिक्षित केलं आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. आपण सगळे कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू दे, आपण सगळे शिव मावळे आहोत, हे आपण लक्षात ठेवावं. मी वेळ झालेला आहे, अधिक वेळ न घेता इथेच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. सगळ्यावर स्वाधीनकृती देण्यात येईल. सगळ्यांनी बसून घ्या. आता आपण चिपळूण जिजाऊ ब्रिगेडच्या शाखा सावर्डे आणि पोपळीमधील ज्या महिला आहेत त्यांना फूल देऊन स्वागत करणार आहोत. सावर्ड्याच्या महिला कोण आलेत? साक्षीताई गवाणकर, मी व्यासपीठावर या आणि तुमचं फूल देऊन आम्ही स्वागत करणार आहोत. अध्यक्ष चिपळूण साक्षीताई गावत, आणि ह्यांना फूल देण्यासाठी स्वागत करण्यासाठी मी मान्यवरांनी त्यांचं स्वागत करावं. निर्मलताई जाधव, त्यांना फूल देऊन त्यांचं स्वागत करा. करण्यासाठी मी आमंत्रित करते आपल्या व्यासपीठावर बसलेल्या मालतीताई पवार यांना फूल देऊन त्यांना स्वागत करावं. याच्यानंतर आपल्या उपसरपंच सुप्रिया उत्तेकर यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांना फूल देऊन स्वागत करण्यासाठी आपल्या मान्यवर राजेश्वरी देशमुख या आता याच्यानंतर वर्षाताई खटके आपले मनोगत व्यक्त करावं. थोडक्यात व्यासपीठावरील माझ्या वरिष्ठ सर्व जिजाऊंच्या लेखी आंतरराष्ट्रीय अनुजाताई राजे, मालतीताई पवार कोकण विभागीय अध्यक्ष, निर्मलाताई जाधव कोकण कार्याध्यक्ष, स्नेहताई जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्त्या सीमाताई चाळके, सरखरे मॅडम आणि आपल्या देशमुख सरांच्या मिसेस राजश्री देशमुख मॅडम आणि मुझफ्फर सर आणि देशपांडे सर, या सर्वांचं मी स्वागत करते. आणि थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करते. आता उशीर झालेला आहे, खूप वेळ झाला. आज 26वा वर्धापन दिन आहे. आपण इथे हळदीकुंकू समारंभ ठेवला आहे चिपळूण जिजाऊ ब्रिगेड तर्फे. तर आज 26 वर्ष झालं हे कार्य चालू आहे जिजाऊ ब्रिगेडचं. मराठा सेवा संघातून खेडेकर पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी सुरुवात केलेली आहे. आणि आमच्या चिपळूणमध्ये मालतीताई पवार, निर्मलाताई जाधव, आशा गायकवाड, अनुजा त्या आपल्या अनामिकाताई हरदारे आणि अशा बऱ्याच जणी आहेत. त्यांनी खूप सारं काम केलेलं आहे जिजाऊ ब्रिगेडमध्ये, बरीच वर्ष करतायत आणि त्यांच्याबरोबरच आम्ही आज काम चालू आहे आमचं. आणि आज आमच्या प्रदेशाध्यक्ष सीमाताई ढोके यांचं आम्हाला मार्गदर्शन खूप छान लाभते. त्यांचं सांगण्याची पद्धत, कामाचं नियोजन खूप छान आहे. आज त्यांच्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळते. स्नेहाताई खेडेकर यांचंही आम्हाला सहकार्य लाभतं आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज आम्ही एवढा मोठा चांगला कार्यक्रम करू शकतो. आज जिजाऊमुळे आज आपण सगळेजण इथं आहोत. जिजाऊंचे विचार सगळ्यांनी घेऊया आणि पुढे जाऊया असं आपण म्हणतो. जिजाऊंनी बरंच काही केलेलं आहे, पण जिजाऊंचे विचार घेणं खूप अवघड काम आहे. ते करण्यासाठी खूप मोठी शक्ती लागते आणि सामर्थ्य लागतं. ते आपल्यामध्ये असलं पाहिजे आहे. पण आताचं बदलतं वातावरण बघता कुठेतरी थोडंसं वेगळं झालेलं आहे. पण काही जुनं ते सोनं असतं म्हणतात, तसं काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. आज जिजाऊ ब्रिगेड जे काही काम करते ते खूप चांगल्या प्रकारे करत आहे. आज आमच्या सगळ्या जिजाऊ ब्रिगेडच्या ज्या सगळ्या पदाधिकारी आहेत त्यांचंही खूप छान काम आहे. आणि रवीनाताई आपल्या जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष आहेत, त्यांचंही खूप छान काम आहे.
आणि खूप असं सगळ्या जणींचा, काहींची नावं राहतील माझ्याकडून माफ करा, पण सगळी टीम आमची खूप छान काम करत आहे. सावर्ड्याची टीम ही खूप छान काम करत आहे आणि या सरांनी खूप छान बोलले, काही माहिती मिळाली. तसेच आमच्या मीनाताई तालुका अध्यक्ष, त्यांनी खूप छान माहिती दिली आणि आमच्या जिल्हाध्यक्ष स्नेहलताई, त्यांचंही खूप छान काम आहे. नेहमी आम्ही सगळेजण एकत्र येऊन छान काम करतो, यापुढेही करू आणि तुमचं असंच आम्हाला सहकार्य लाभो. सगळ्या जिजाऊंच्या लेकीला मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि एवढे जिजाऊंच्या लेखी ज्या उपस्थित आहेत त्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आता अपूर्वाताईंना थोडीशी घोषणा शिवरायांबद्दल घोषणा करायची आहे, त्या घोषणा करतील आणि पुढचा कार्यक्रम चालू होईल. अनामिकाताई आपल्या जिजाऊ शिवाजी महाराजांची घोषणा देत आहेत. अपूर्वा गायकवाड. नमस्कार. सर्व जिजाऊ उपस्थित, खूप चांगली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल खरंच सर्वांचे धन्यवाद. आता सर्वांनी नाश्ता करून चालायचं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शहराध्यक्ष वर्षाताई खडके, त्या पण छान काम करतात. आमची जिजाऊ ब्रिगेड किंवा सावर्डा जिजाऊ ब्रिगेड सर्व चांगल्या पद्धतीचं काम. बरं, आता कुणाचं नाव चुकून राहिलं असेल तर खरंच सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजेत, पण सर्वांची नावं घेऊ शकत नाही आता. पंचारी पुस्तकं देऊया एकमेकांना, हे कारण आम्ही घोषणा करू. सर्वांनी ऐका आणि बोला सुद्धा. स्वराज्य जननी राज्यमाता राष्ट्रमाता श्रीमती जिजाऊबा साहेबांचा, श्रीमती जिजाऊबा साहेबांचा, महाराज भूपती थलपती गणपती गज अश्वपती प्रौढ प्रताप पुरंदर श्रीमंत कुलवंतस सिंहासनाधीश्वर न्यायालंकार मंडित अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. जय भवानी, जय भवानी, जय जिजाऊ, जय जिजाऊ. छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. ओम नमो पार्वती पते हर 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 हर. धन्यवाद. आणि तुमचं स्वागत करण्यासाठी आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या स्नेहलताई चव्हाण त्यांना फुलून स्वागत करतील. सेक्रेटरी तांबे. अनामिकाताई हरदारे या जुनी कार्यकर्ता जिजाऊ ब्रिगेड, त्यांना फुल देऊन स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते. आपल्या जिजाऊ ब्रिगेडच्या कोकण अध्यक्षा निर्मलताई जाधव, त्यांना फुल देऊन त्याचं स्वागत करावं. त्याच्यानंतर आपल्या तालुका अध्यक्ष शिवसेना सुप्रियाताई सुर्वे यांनी व्यासपीठावर यावं. सुप्रियाताई सुर्वे.
उद्या कार्यकर्ते उद्या त्यांना घ्या ना, त्यांना त्यांच्याकडून द्या ना. शिवसेना शहर प्रमुख प्राजक्ताताई टकले यांनी व्यासपीठावर यावं अशी मी त्याला विनंती करते. प्राजक्ता टकले शिवसेना प्रमुख आणि याच्यानंतर आपल्या व्यासपीठावर जे पूर्णांगी महिला आहेत आशाताई गायकवाड, प्राजक्ताताई सरपरे, सुहासिनी सावंत यांनी व्यासपीठावर यावं आणि त्या आपण जिजाऊ तिकीटतर्फे त्यांना उधर मैडम थोड़ा बाजूला हो का पडची थोडा मागे हाथ जाओ. मुद्दा मी टाळला इथे. नाही कसं आहे माहिती का, कुठे आहे नाही तिथं संपलीच मिळून तुम्ही पण जाऊ काय मानले ना वर्षानं हो आवाज झाले वर्षानं मानले. रवीना चल मला दे. घ्या आशाताई गायकवाड घ्या. प्राजक्ताताई सरपरे, सावंत एक मिनिट या ताईंना आपल्या पूर्णांगी महिला आले त्यांना व्यासपीठावर दोन तीन